तर आपण पाहतोय काँग्रेसला भाजपनं मोठा धक्का दिलेला आहे। उद्या आमदारकीचा प्रज्ञा सातव राजीनामा देणार असल्याचं कळतंय। प्रज्ञा सातव विधान परिषदेचे आमदार आहेत। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो। शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत। कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे। तर आज प्रज्ञा सातव हे काँग्रेस पक्ष सोडत आहेत, भाजपचा प्रवेश नाही, मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतलेली होती। त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील।